नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. 25 आणि 26 जानेवारीला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केट पुन्हा पडलं, पण आज मार्केट पडेल याची कल्पना सकाळीच आली होती, कारण क्रूडही वाढलं होतं, डॉलर इंडेक्सही वाढलं होतं, त्या बॉन्ड यील्डही वाढलं होतं. या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असल्यामुळे सगळेच फॅक्टर निगेटिव्ह होत आहेत. म्हणून मार्केट आज वाढेल, आज मार्केट पडेल असा एक अंदाज आला होता. माझ्या तोंडातून चुकून वाढेल गेलं तर देवाने हे ऐकावं आणि मार्केटमध्ये तेजी आणावी एवढंच वाटतंय. HCL टेकचा रिझल्ट लागला, तो आत्ता पाहायला मिळाला. तर HCL टेकचं प्रॉफिट 5.5% वाढलं, ते 4,591 कोटी झालं. पूर्वीचं हे प्रॉफिट 4,350 कोटी एवढं होतं. त्यांचा रेव्हेन्यू 5.07% एवढा वाढला, तो 29,890 कोटी एवढा झाला. पूर्वी हा रेव्हेन्यू 28,446 कोटी होता. त्यांना $2.1 बिलियन नवीन डील मिळाली आणि त्यांनी 18 रुपये रेग्युलर डिव्हिडंड, 6 रुपये स्पेशल डिव्हिडंड, कारण HCL टेकला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी 6 रुपये स्पेशल डिव्हिडंड दिला आहे. तो आता म्हणजे साधारण दोन्ही मिळून 24 रुपये डिव्हिडंड होतो. मला होल्डाची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी क्रेटा EV लॉन्च केली. ही सिंगल चार्जमध्ये 390 ते 473 किलोमीटर जाते आणि हिचा स्पीड 100 किलोमीटर एवढा आहे. ऑफिसमध्ये ही चार्ज होऊ शकते आणि बॅटरी पूर्णपणे चार्ज व्हायला 4 तास लागतात. देशातील सगळ्या मोठ्या हायवेजवर कंपनीची चार्जिंग स्टेशन्स आहेत असं होल्डाने सांगितलं. GR इन्फ्राला 1,947 कोटीच्या ऑर्डरसाठी ते L1 बिडर ठरले. ही ऑर्डर महाराष्ट्रातून त्यांना मिळू शकते. HPCLने एक नवीन सबसिडियरी स्थापन केली, ती HPCL LNG या नावाने ही सबसिडियरी स्थापन केली. अंशुल असावा हे ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजेच D-मार्टचे नवीन CEO असतील असं सांगण्यात आलं. आज स्टँडर्ड ग्लासचं लिस्टिंग झालं. ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 176 रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 172 रुपयाला झालं. तर लोकांना बऱ्यापैकी याच्यामध्ये लिस्टिंग गेन झाला. मार्केट जेव्हा पडतं तेव्हा तुमच्या कमेंट्स खरंच विचार करण्यासारख्या असतात. मार्केटमध्ये राहावं का सोडून द्यावं अशी एक कमेंट आहे. आता स्वस्तात शेअर खरेदी करण्याची संधी ही मार्केट पडतं तेव्हा असते आणि प्रॉफिटमध्ये शेअर विकण्याची संधी ही मार्केट तेजीत असतं तेव्हा असते.
तर स्वस्तात जेव्हा शेअर मिळतो आहे त्यावेळेला तुम्ही लक्ष न देता खरेदी केलंच नाही, लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला फायदा होणार कसा? म्हणजे अर्थात तुम्ही जे शेअर विकले नाहीत त्याची किंमत कमी होणारच. आता नेहमी म्युच्युअल फंडांच्या बाबतीत सुद्धा सांगतात की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही SIP करत असाल तर मार्केट पडतंय, करेक्शन होत आहे मार्केटमध्ये, त्यावेळेला तुम्ही SIP थांबवू नका. कारण म्युच्युअल फंडवाले कमी भावामध्ये शेअर खरेदी करू शकतात आणि तीच केस तुमची आहे. तुम्हाला मी सांगितलंय की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक वेगळा अकाउंट मार्केटसाठी उघडा. त्यामध्ये तुम्ही जे शेअर विकता त्याच्यातलं 50% प्रॉफिट घरात घ्यायचं आणि 50% प्रॉफिट त्या अकाउंटला टाकायचं आणि मग त्या अकाउंटला जे पैसे जमा होतात त्या पैशातून मार्केट पडताना शेअर घ्यायचे. हा एक भाग. आता थोडासा उशीर झालाय, पण एक 15 दिवसापूर्वी तुम्ही जर तुमच्या शेअरमध्ये समजा 100 रुपयाला शेअर घेतले आणि 107 रुपये भाव झालाय, तुम्हाला वाटतंय 7 रुपयात मी कशासाठी विकू, ब्रोकरेज दिलंय, सगळं दिलंय, तर अशा वेळेला जेव्हा मार्केट पडू लागतं तेव्हा थांबायचं नाही. तो शेअर 107ला विकून टाकायचा. मार्केट पडत असताना तो जेव्हा 90 रुपये त्याचा भाव होतो तेव्हा तो शेअर पुन्हा खरेदी करायचा. म्हणजे उलटे तुम्हाला 17 रुपये कमवता येऊ शकतात. याला ॲग्रेसिव्हनेस असं म्हणतात. ज्याला हे शक्य होतं त्यांनी करून बघावं. मार्केट पडू लागलं, थोडासा प्रॉफिट होतोय, जास्त होत नाहीये, पण आपले पैसे काढून घ्यावेत आणि मग स्वस्तातल्या भावामध्ये पुन्हा ते शेअर तुम्हाला अकाउंटला टाकता येतात आणि 20-25 रुपयाचा मधला ॲव्हरेज तुम्हाला कमवता येऊ शकतो. ज्याला जमेल त्यांनी असं करून बघा. म्हणजे तुमचं प्रॉफिट मार्जिन किती ठरलेलं असेल इतकं मी घेणार, तेवढं अचीव होत नसतं. विकावा की न विकावा याची शंका तुमच्या डोक्यात असते, पण मार्केट पडत असतं. अशा वेळेला ते शेअर विकून टाकावे आणि जे शेअर तुम्हाला चांगले आहेत पण भाव परवडत नाही म्हणून जे शेअर तुम्ही घेत नाही ते शेअर तुमच्या ऐपतीप्रमाणे 1-1, 2-2, 5-5 म्हणजे समजा 10 शेअर घ्यायचे तर प्रत्येक वेळेला एकाच शेअरची ऑर्डर लावावी. 15-20 रुपये खाली दुसऱ्या शेअरची ऑर्डर लावायची. म्हणजे एकंदरीत ॲव्हरेज 10 शेअरचं कमी होऊ शकतं. असा प्रयत्न करून बघा. आपणच वेगवेगळ्या योजना आखायच्या आणि त्यामुळे आपल्याला काही फायदा पडतो का हे आपलं आपणच पाहायची सवय करा. नमस्ते.